नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत जी ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन 2025ची जी झाली होती, तर त्याचे रिझल्ट जे आहे तर ते रिझल्ट वेबसाईटला आलेले आहेत. जर तुम्ही एम.टेक सिव्हिल अँड एन्व्हायरमेंटल टेक्नॉलॉजी या कोर्सेसची जर ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन 2025ची जर दिलेली असेल, तर त्याचे रिझल्ट जे आहे तर ते रिझल्ट वेबसाईटला आलेले आहेत. तर ते कशा प्रकारे चेक करायचे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. सुरुवातीला तुम्हाला सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे. वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी बघा, सुरुवातीलाच तुम्हाला ऍडमिशन ही टॅब जी आहे तर ती ऍडमिशन टॅब तुम्हाला दिसेल. यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा लॉग इनचे पेज ओपन झालेले दिसेल. यामध्ये बघा त्या शेजारीच बघा रिसेंट अपडेट्स. या रिसेंट अपडेट्स मध्ये बघा सुरुवातीलाच तुम्हाला एक लिंक शो होणार आहे, रिझल्ट ऑफ पीजी इंटिग्रेटेड किंवा यूजी ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन 2025. त्यापुढे बघा क्लिक हिअर टू व्ह्यू, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा रिझल्टचे पेज ओपन झालेले दिसेल. यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे. तुम्ही तुमचा ऍप्लिकेशन आयडी टाकून चेक करू शकता किंवा तुमचा युजर नेम टाकून चेक करू शकता किंवा ईमेल आयडी टाकून चेक करू शकता. या ठिकाणी आपण प्रोग्राम नेम वाईज चेक करणार आहोत, म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचे जे रिझल्ट आहे तर ते रिझल्ट यामध्ये आपल्याला दिसणार आहे. या ठिकाणी बघा एम.टेक सिव्हिल, या ठिकाणी तुम्ही बघू शकता. या ठिकाणी तुम्ही बघू शकता एम.टेक सिव्हिल अँड एन्व्हायरमेंटल टेक्नॉलॉजी हा कोर्सेस दिसेल. या कोर्सेसचे बघा सर्व विद्यार्थ्यांचे रिझल्ट आपण बघणार आहोत. या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही बघू शकता सर्व विद्यार्थ्यांचे जे रिझल्ट आहे तर ते रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी दिसतील. या ठिकाणी बघा 100 पैकी किती मार्क्स मिळालेले आहे, तसेच ॲब्सेंट काही विद्यार्थी होते तर त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे. यावर तुम्ही अंदाज लावू शकता की किती विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे, कट ऑफ किती लागू शकतो, याविषयी संपूर्ण माहिती जी आहे तर यावर तुम्हाला मिळून जाईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीची जी ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन 2025 झालेली होती, तर त्यामध्ये जर तुम्ही एम.टेक सिव्हिल अँड एन्व्हायरमेंटल टेक्नॉलॉजी या कोर्सेसचे जर CET दिलेले असेल किंवा एक्झाम दिलेली असेल तर त्याचे रिझल्ट कशा प्रकारे चेक करायचे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनल नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा काही व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.